तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या तसेच उदरनिर्वाहासाठी ग्रामीण भागामध्ये शेळीपालन, दुग्ध व्यवसाय या गोष्टी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती आपण घेत असतो. तर तुमचं नाव काय म्हणले? तांदूळ धोंडीबा थोरात. तर तुम्ही शेळ्याचा हा व्यवसाय कधीपासून करता? 3 वर्ष झाली शेळ्या. 3 वर्षापासून. तर पहिल्यांदा किती शेळ्या घेतल्या होत्या? पहिल्यांदा घेतली ती एक शेळी, दोन पाटर बरं झाली. तीन झाली 3 वर्ष. हा 3 वर्षात 2 लाख पडले माग. बरं. 2 लाख आमदानी आणि 1.5 लाखाच्या शेळ्या अजून आता. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, याने एक पाटरू आणि एक शेळी 2 पाटरापासून सुरुवात करून यांचं इतकं भांडवल. तर मग मला सांगा, शेळ्या वळता तुम्हाला समस्या काय आल्या? शेळ्या वळताना पहिल्याने रोज मंजुरी करत होतो. हा हा. रोज मंजुरी करता करता काय झालं की पाठ बिगिने नेऊ लागले, संध्याकाळून उशिरा सोडू लागले. याच्यामुळे कटाळा केला म्हणून शेळ्या घेतल्या. बरं. आपलं स्वतः काम केलेलं बरं, लोकांचं करण्यापेक्षा. बरं. तर मग 3 वर्षापासून तुम्हाला हा शेळी पालन व्यवसाय परवडतो समजा? हो. आणि मला एक सांगा, तर हे तुम्हाला शेळी पालन करताना काही समस्या, म्हणजे आता तुम्ही सकाळी घरी बांधून रानात चरायलाच नेता ना? हो. शेळ्याशिवाय काय नाही, शेळ्या चारतो मी, बस दुसरं काम करत नाही. बरं. आणि सकाळी काही घरी खायला टाकता का याला? घरी काय नाही, पिलेला फक्त चारा आणतो, शेळ्याला घरी काय नाही. बरं. रानात तिथे चरलं ते रानातच, असंच शेतानं माळानं चारतो. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे सोयाबीनचं रान खाली झालेलं आहे आणि हे तांदूळ थोरात आपलं नेहमीच आपले शेळी पालन व्यवसाय 3 वर्षापासून करतात. आणि हे बघू शकता, यांनी भरपूर उत्पन्न यामधून कमवले आहे. तर मला एक सांगा, शेळी खरंच परवडते का? जर कोणी व्यवसाय शेळी समजा 10 शेळ्या जर असल्या तर 5 एकर वाढवायला कसं ऐकत नाही. 10 शेळ्या 5 एकर वाल्याला कसं ऐकत नाही. बरं. म्हणजे याचा तुम्हाला अनुभव चांगला आलेला आहे. एक शेळी 2 पिली देते. 10 शेळ्याची 20 पिलू होते. तर 20 पिल्यातून 5 मिळे समजा, तरी 15 राहिले तरी काही गोड नाही. बरं. पुरते. तर तुम्ही सांगा, तुम्ही कधीपासून शेळ्या केलेल्या? आता आम्ही गेल्या वर्षी 2 घेतल्या होत्या. 2 म्हणलं म्हणजे 2 एक पिलू दिलं होतं. आता पुन्हा काय झालं की आता पुन्हा एक गाभात गेली नाही. तिनं काय केलं की आता पुन्हा गाभा गेली डबल. आता काय होईल ते होईल. पुन्हा दुसरी, पहिल्याने पुन्हा गाभा गेली दुसरी. तिनं 2 बकरे दिले आणि पहिल्याने एक होतं ते पिलू, आम्ही एकीचं एक पिलू मेलं. आता पुन्हा काय देईल ते देईल. तर मला सांगा, तुम्ही आता हे शेळी पालन करतात, तर शेळी पालन तुम्हाला म्हणजे किती परवड झाली शेळी पालनात? आता सध्या आता येऊन आता काहीच नाही, फक्त 2 बकरे उरले. 2-3 पाठर, एक पाठरून 2 बकरे उरले. बरं. ते याच्या अगोदर पण तुम्ही शेळी पालन करायचं म्हणले ना? याच्या अगोदर केल्यावर आम्हाला काही नाही, चारा नाही, चारा नसल्यामुळं हे झालं, माळाला चारायचा. माळाच्या चाऱ्याबद्दल काय करायचे की ते रानातली वासाडी काही हे काही ते काही खाऊन शेळ्या ढाळायच्या. शेळ्या ढाळण्याबद्दल काय करायचे की ते शेळ्या काही पिले गाभरून जायच्या. हे गाभरून गेल्याच्या नंतर काय आम्हाला काही तेवढी माहिती नव्हती. आता जर असं थोडी माहिती झाली, म्हणलं म्हणजे कसं झालं की चांगला चारा घरून आणला आणि चारा घरी जर असला तर रानातल्या चाऱ्यावर तेवढे अवलंबून राहत नाही. आवश्यकता तेवढी घरी चारा चारल्यावर जर असा मातला थोडासा खाल्ला तरी घरच्यानं पोट भरून जाते ना. आणि 2 महिने झाले की 2 महिने झाल्याच्या नंतर त्या पिल्याला काय करावं लागते, शेळी इल्यावर 2 महिन्याला ते जंतू होते. ते जंतू होतात तर त्या जंताची बाटल आणायची, 5 ml एका पिल्याला पाजायची, फक्त 5 ml. आणि पुन्हा पिलू मोठं झाल्याच्या नंतर 6 महिन्यात मध्ये ते काय होते, कोणता रोग येते, कोणतं काही येते, ते औषध भेटते याच्यात मध्ये. तर सगळ्या शेळ्याला 2-2 ml किंवा 3-3 ml ते पाजायचं दवाखान्यामध्ये. म्हणजे आता शेळ्या पाहून ते इंजेक्शनही देते, औषधी देते. म्हणलं म्हणजे जशा शेळ्या असतील तशा 20 शेळ्या असल्या तर ते औषधी देते तुम्हाला दवाखान्यामध्ये. मग एरी सांगा मला की समजा नवीन कोणी शेळी पालन करायला तर त्याला एरी परवडते का शेळी पालन करायला?
शेळी पालन करायला म्हणलं म्हणजे स्वतःचा चारा जर असला घरचा तर शेळी पालन करायला तुम्हाला सांगतो 10 शेळ्या जर असल्या आणि 1 बकरं जर असलं तर एक 6 महिन्यामध्ये तुम्हाला 3 महिन्यामध्ये 5 महिन्याला शेळी येते. तर सालातून 2 पिल्याची माय जर असली तर सालात मध्ये तुम्हाला 4 एका शेळीपासून नग गवसतात. बरं. तर 4 नग गवसले तर ते पहिले 5 महिन्याचे दुसऱ्या 6 याच्यापासून 5 महिन्यापर्यंत ते नग 10-10 हजाराचे होतात. आता दुसऱ्या 5 महिने येऊस तर 15 महिन्यापासून तुम्हाला ते 4 नग तर ते 20,000चे व्हायले. तर 20,000चे नग व्हायले तर 20,000चे नग पुन्हा 10 शेळ्याचे नग 2-2 म्हणलं तर किती व्हायले? तर 20 नग. तर 20 नग म्हणलं तर आता तुम्ही धरा 10-10 हजाराचा एक 2 लाख रुपये सहज व्हायले. तर 2 लाख रुपये. तर नक्कीच शेतकरी मित्रांनो, तुम्ही या शेळी पालनातून बऱ्यापैकी पैसा कमवू शकता आणि या उद्योगाकडे तुम्ही वळू शकता. काही अडी अडचणी असतात त्या मी तुमच्या समोर आणण्याचा नक्कीच प्रयत्न करतो आणि हे कांबळे मामा यांनी पण या माध्यमातून आपल्याला सांगलेलं आहे शेळ्यांमध्ये काय समस्या येतात काय नाही. आणि हे बघू शकता आता सोयाबीन काढणं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे रानं थोडे खुले झाले आणि या खुल्या रानामध्ये आता चारायला मोकळं झालं आणि माळाला आपण हे चारत आहेत. तर मग आता तुमचा शेळ्या वाढवायचा काही विचार आहे काय? नाही, आता चारे नाही तर महाग जावं तर लांडगे खावा. ते लांडग्याबद्दल म्हणलं बा आता हे काढूनच टाकावं म्हणून आमची इच्छा अशी आहे. आता पुढे ठेवायची इच्छा नाही. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, थोडे समस्या पण मुक्त संचार मध्ये असतात की मुक्त संचार मध्ये इथं जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये लांडगे वगैरे राहतात. त्यामुळे थोडंफार शेळी पालनात थोडं आपल्याला धोका होऊ शकतो. त्यामुळे अशा समस्या येत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ग्रामीण भागामध्ये शेळी पालन दुग्ध व्यवसाय या व्यवसायामध्ये काय अडी अडचणी येतात ते नक्कीच मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. तर नक्कीच आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.